मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला। यावेळी झालेल्या मारहाणीत मराठा आंदोलक विकास भोकरे यास गंभीर दुखापत झाली आहे। विकास यांच्यावर जालना रोडवरील वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। या बैठकीविषयी आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी केलेली ही खास बातचीत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। नेमकं ही बैठक आयोजित करण्यात ह्या बैठकीमध्ये काही वाद झालेला आहे। नेमका हा वाद कशावरून झाला आहे, काय झाला आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जे प्रत्यक्ष तिथं हजर होते त्यांनाच आपण विचारूया की नेमका हा वाद कशावरून झालेला आहे। तरी मला सांगा, आज मराठा समाजाची एक बैठक चालली होती, त्या बैठकीमध्ये वाद झाला आहे, नेमका काय वाद झाला आहे? ही बैठक जी आयोजित केली होती ती अगदी सामान्य गरजवंत मराठ्यांनी आयोजित केली होती, जे मनोज दादांच्या खांद्याला खांदा लावून अगदी 10 वर्षापासून लढा देतात। त्या लोकांनीच हे मॅसेज तयार केले आणि ती बैठक लावली। सामान्य मराठ्यांपैकी कोणी इच्छुक उमेदवार आहे का याच्यासाठी ही चर्चा होती फक्त, पण तिथे इथल्या छत्रपती संभाजीनगरमधले एक स्वयंघोषित प्रस्थापित मराठा उमेदवार त्यांचे काही कार्यकुत्रे पाठवले आणि त्या 10-15 लोकांनी तो जो एक विकीराजे पाटील नावाचा जो मुलगा आहे, जो 10 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत असतो, त्याच्यावरती जीव घेणा हल्ला केला, त्याला खूप मारलं। 10 ते 12 लोक होते। त्याच्यानंतर ते आमच्या महिला माझ्यासुद्धा अंगावर आले, तर मी त्यांना एवढंही म्हटले 100 लोक आणा मला मारायला। ही कुठली बाब झाली? ही तो मनोजदादा जरांगे पाटील आज कोटीने मराठा एकत्र आणतोय। अरे तुम्हाला एवढा इगो आहे ना स्वतःच्या राजकारणाचा, स्वतःच्या हिमतीवर करा ना। तुम्ही मराठ्यांसाठी काय सामान्य मराठ्यावर हल्ला करून काय मिळवलं? तुम्ही असे ग्रामपंचायत सदस्य तरी होतील का या गोष्टीमुळं? तो मुलगा त्याच्या आईवडिलांना एकटा आहे, आज ICU येते, आज सिरियस आहे, ह्याला जबाबदार कोण आहे? सामान्य मराठ्याने आवाजच करू नये का? तो मुलगा फक्त शांततेत त्याचं मत मांडत होता, तर मत मांडत असताना सुद्धा तुम्ही झुंडशाही, ही झुंडशाहीच्या दिशेने चाललं आहे सगळं। ही झुंडशाहीच एक प्रकारची, ह्या झुंडशाहीने आज एका सामान्य मुलाला ICU पर्यंत पोहोचवलंय। माझी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाज बांधवांना एक विनंती आहे की सर्व महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी विकीराजे पाटील या सामान्य मराठ्याला सपोर्ट करावा आणि आज तो वैद्यनाथ हॉस्पिटल, सिडको बसस्टँड इथं तो आज ICU मध्ये आहे, अतिदक्षता विभागात आहे। सर्व मराठ्यांनी इथं येऊन ताकद दाखवावी, कारण अजून सुद्धा कुणीही पोलीस प्रशासन इथं आलेलं नाहीये त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी। इथपर्यंत बघा, म्हणजे सामान्य मराठ्यांनी काय करायचं? स्वतःहूनच आत्महत्या करायच्या? हा मला प्रशासनाला सवाल आहे। माझ्यासोबत आणखी काही आहेत, आपण त्यांना विचारू नेमकं काय झालं त्या बैठकीमध्ये। आज छत्रपती संभाजीनगर मराठा भवन या ठिकाणी मराठा समाजाची बैठक लागलेली होती आणि ह्या बैठकीमध्ये बैठक अगदी शांतपणे चालू होती। आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेला जी अंतर्वालीत बैठक झाली, त्यांनी जे आदेश दिलेले होते की गावोगावी कॉर्नर टू कॉर्नर बैठका घ्या आणि ह्या बैठकीमधनं जनमत काय आहे, सर्वसामान्याचं मत काय आहे, त्यांच्या मनातला कोण व्यक्ती आहे, उमेदवार आहे, याचं जनमत जाणून घेण्यासाठी ही आज बैठक होती, ना की कोणाची उमेदवारी डिक्लेअर करण्यासाठी होती। जे काही करणार आहे ते मनोज जरांगे पाटीलच करणार आहेत आणि ही जनमत घेत असताना, ही जी बैठक त्या ठिकाणी चालू असताना काही ठराविक लोक यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी एक सर्वसामान्य मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहे यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांनी जीव घेणा हल्ला केला। सर्वप्रथम मी हल्ल्याचा निषेध करते आणि आज ते स्वतः जाऊन बाहेर बोलत आहे की बाईटमध्ये की त्यांनी शिवी दिली। आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। त्या विकी पाटील दादांनी कुठलीही शिवी दिलेली नाही आणि जाणून बुजून हे ठरवून प्लॅन करून त्या ठिकाणी आलेले होते असं त्यातून दिसत होतं आणि त्या मुलाला आज खूप मारलेलं आहे। खरं तर कुठेतरी जाणून बुजून मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाला कुठेतरी किंवा त्यांच्या त्या जे काही आज जनमत आंदोलन चालू आहे या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावायचं काम ह्या ठिकाणी ह्या लोकांनी केलेलं आहे। खरं तर हा जो प्रकार आज घडला आहे, हा प्रकारचा आम्ही निषेध करतो आणि अशा व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे। आणि आमचा एक बंधू तिथे ही घटना घडत असताना त्याला सुद्धा अटॅक आला, विजूभाऊ काकडे। ही परिस्थिती सामान्य मराठ्यांसाठी अतिशय गंभीर होत चाललेली आहे। ही झुंडशाही आहे आणि या झुंडशाहीने एका सामान्य मराठा मुलाचा जीव घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि सर्व सामान्य गरजवंत मराठ्यांनी, महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातल्या मराठ्यांनी छत्रपती संभाजीनगरला यावं आणि या मुलाला आणि ह्या मुलाच्या आईवडिलांना सपोर्ट करावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे। माझ्यासोबत काही मराठा बांधव देखील आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकं काय प्रकार झाला होता। दादा मला सांगा, नेमकं बैठकीमध्ये काय प्रकार घडला आहे? बैठक चालू होती शांततेने मार्गाने, पण थोडंसं आता काय असतं माहिती का, आता सगळे सोयरे आणि कुठंतरी मराठा समाज एक येतोय याचा सर्वात मोठा आनंद होता। कारण की
आरक्षण जितकं महत्त्वाचं आहे तेवढं एक समाजाची एकी महत्त्वाची. पण कुठंतरी आणि आता असं झालेलं आहे की प्रत्येकाला वाटतं खासदार व्हावं, असं शक्य नाही आहे. आणि राहिली गोष्ट की मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील तो कोणताही असो त्यांना आमचा पाठिंबा राहणार हे नक्की होतं. आणि राहिली गोष्ट बघा, जे जुने पण असतील ज्यांची इच्छाही असते खासदारकीला, आज त्यांना जरी तिकीट भेटलं तर त्यांच्या पाठीमागे सदैव असेल आम्ही राहणार आहे. पण आता हा वाद असं झाला की याच्यामुळे समाजाची कुठेतरी बदनामी झाल्यासारखं मला तरी वाटतंय. आणि मला सांगा, मराठा समाज हा एकवटला आहे फक्त आरक्षणाच्या भूमिकेसाठी, की मनोज जरांगे पाटलांची जो आरक्षणाची भूमिका आहे जो ठामपणे मांडलेली आहे, त्यामुळं मराठा समाज हा संपूर्ण मनोज जरांगे पाटलाच्या मागे आहे. परंतु जेव्हा हा राजकारणाचा विषय निघाला आहे त्यामुळं कुठेतरी हा विषय भरकटताना दिसतोय का आपल्याला? भरकटताना नाही बघा, कोणीतरी तिथेही बोलायला पाहिजे ना. पण लोकांनी स्वीकार तर केलं पाहिजे. आता एका शहरामधून एक उमेदवार होईल ना, सर्वांनाच आता व्हायची इच्छा आहे. खासदार तसं शक्य नाही आहे. सर्व समाजाने एकखटी. मी काय म्हणतो तुम्हाला, गोरगरिबात आम्हाला काय म्हणतो, मराठा समाज एखादा रोडवर अगर भिकारी जरी असला पडलेला त्याला जरी तिकीट दिलं तर आम्ही त्यांच्या पाठीमागे असणार आहे ना. पण आज तुम्ही वादविवाद जे झालेले आहे याच्यामुळे समाजाची कुठेतरी बदनामी झालेली आहे ना. काय उत्तर देणार आपण आता सांगा मला? कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून आता हजार एक फोन आले असतील, ते मला विचारतं की काय झालं नेमकं, काय उत्तर देणार. म्हणजे आपलेच दात आणि आपलेच झोट, हा फार गंभीर विषय झालेला आहे. आणि कुठेतरी जो सगळे सोयरे पाहिजे ना, आमचा तेवढाच मुद्दा आहे. राहिली गोष्ट माझी तर एकच इच्छा आहे, दादांनी ही लोकसभेचा विषय सोडून द्यावा. कारण की विषय करा आणि काय होत आहे हे म्हणलेले की लोकसभेचा काही विषयच नाही आहे. कारण की थांबा एक मिनिट, कोणत्या विषयाला होता पण? नाही तेच ना, की हा इलेक्शनचा मुद्दा आल्यामुळंच असं वातावरणामध्ये दूषित वातावरण होतंय का? हो, कारण की याच्यामध्ये काय झालं, काही जे उमेदवार म्हणण्यापेक्षा काही लोकांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढवावी आणि निवडून यावे. पण प्रत्येकाला कसं पाठिंबा देणार हो? पुन्हा मला लोकांना इतकी लालच आली मनामध्ये की मी म्हणतो की 3 लोक अगर गप्पा मारत बसले तर दोघांची इच्छा आहे खासदार बनायची, हे शक्य नाही आहे. राजकारण मला तर वाटते लोकसभेत सध्या माझी नम्र विनंती आहे दादांना. बघा, मी सुद्धा इच्छुक होतो जालन्यातून, पण जेव्हा मला नाही तर माझा विषय संपला. मी राजकारणाशी माझा संबंध नव्हताच मुळात. राजकारण मी इच्छुक होतो जालन्यातून. मला काही आता